सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या घरामध्ये प्रेम आणि समजूतदारपणा वाढीस लागेल. तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवरती संशोधन करू शकता. व्यवसायामध्ये असलेल्या लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करणं आज महत्त्वाचं आहे. कोर्ट कचेरीची कामं आज मार्गी लागतील. जर तुम्ही परदेश प्रवासाचा विचार करत असाल तर लवकरच पाऊल उचला. आज तुम्ही तुमची जबाबदारी पूर्णपणे वेळेवरती पूर्ण करू शकाल. जर वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित काही प्रकरण प्रलंबित असेल तर ते आज तुमच्या बाजूने सुटू शकतं. एखाद्या मालमत्तेबद्दल तुम्हाला आज डील करता येईल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचं मार्गदर्शन तुम्हाला लाभेल. धन मिळवण्याचे नवीन मार्ग दिसतील. छोट्या छोट्या प्रलोभनांपासून तुम्ही स्वतःला दूर ठेवा. जर वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित काही प्रकरणं प्रलंबित असतील तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. एखाद्या मालमत्तेबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल. बऱ्याच काळापासून तुमची रखडलेली काही कामं ही मार्गी लागतील. व्यवसायामध्ये असलेल्या लोकांसाठी आज एखादी नवीन डील फायनल होईल, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारायला मोठी मदत होईल. आज तुम्ही तुमची कामं वेळेमध्ये पूर्ण कराल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज स्वतःसाठी वेळ काढणं खूप चांगलं राहील. एकमेकांवरील विश्वासानं कौटुंबिक नातेसंबंध घट्ट होतील. शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. तुमची कमाई चांगली राहील. तुम्हाला यश आणि कीर्ती लवकरच मिळेल. लवकरच यश मिळवण्याच्या नादामध्ये चुकीच्या कामांकडे तुम्ही लक्ष देऊ नका. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमचं मत मांडण्याची संधी मिळेल. कुटुंबातील एखादा सदस्य तुमची प्रतिष्ठा वाढवेल. प्रगतीसाठी नवीन मार्ग आणि नवीन पर्याय शोधणं तुमच्यासाठी आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या पात्रतेची सिद्धता करण्यासाठी चांगल्या संधीचा पुरेपूर फायदा घ्याल. प्रॉपर्टी डीलर्ससाठी आजचा दिवस अधिक फायदेशीर राहील. अनावश्यक खर्चांवरती नियंत्रण ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा वडीलधाऱ्या लोकांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज दुसऱ्यांचं ऐकून घेणं महत्त्वाचं आहे. अधिकाऱ्यांशी तुमची खास ओळख निर्माण होईल. आज दुसऱ्यांना दिलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. अनावश्यक खर्चामध्ये तुमची कपात होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या बाजूने बदल होऊ शकतात. एखाद्या मोठ्या कार्यक्रमामध्ये मित्रांचं तुम्हाला सहकार्य मिळेल. तुमच्या जीवनसाथीदारासोबत काही नवीन योजना तुम्ही आज आखू शकाल. प्रॉपर्टी डीलर्ससाठी आजचा दिवस हा चांगला राहील. तुम्हाला आज अनावश्यक खर्च करण्यापासून स्वतःला नियंत्रित करावं लागेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही खूप गप्पा माराल, ज्यामुळे तुमचं मन आनंदी होईल. जाणकार आणि वडीलधाऱ्या लोकांसोबत काम करण्याची संधी मात्र तुम्ही सोडू नका. या काळामध्ये व्यापाऱ्यांनी खूप विचारपूर्वक काम करण्याची गरज आहे. आर्थिक व्यवहार तुमच्या बाजूने होऊ शकतात. सामाजिक स्तरावरती कोणाला तरी मदत केल्याबद्दल तुमची आज प्रशंसा होईल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज इतरांशी राजकारण करण्यापासून स्वतःला तुम्ही दूर ठेवा. मनामध्ये काहीतरी नवीन करण्याची ऊर्जा आणि उत्साह तुम्हाला दिसेल. खाण्यापिण्याच्या व्यापाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील.
विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांची मदत मिळेल. आज कोणावर जास्त विश्वास ठेवल्यास तुम्हाला थोडासा ताण येऊ शकतो. तुम्ही आज संध्याकाळी गप्पा माराल, ज्यामुळे तुमचं मन आनंदी राहील. आज तुम्ही वडीलधाऱ्या लोकांचा सल्ला ऐकण्याची संधी सोडू नका. आर्थिक व्यवहार करत असताना ते व्यवहार तुमच्या बाजूने होऊ शकतात. सामाजिक स्तरावरती तुम्ही कुणाला तरी मदत केल्यानं ती गोष्ट भविष्यामध्ये तुमच्या फायद्याची राहील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा उदार स्वभाव लोकांना प्रभावित करेल. ऑनलाईन नवीन दागिने खरेदी करण्याची तुम्हाला संधी लवकरच मिळू शकते. लवकर पैसे कमावण्यासाठी चुकीच्या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करू नका, सावध राहा. अभ्यासामध्ये तुमची कामगिरी चांगली राहील. विवाहितांना संतान सुखाची प्राप्ती होईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या दिनचर्येमध्ये बदल करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. या काळामध्ये तुमची एखादी आवड किंवा कला अधिक विकसित करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. नवीन काम सुरू करण्याचा तुम्ही विचार कराल. आर्थिक कामांवरती लक्ष केंद्रित केल्यानं तुमचं मन शांत राहील. दुकानाबद्दल तुम्हाला थोडीशी चिंता राहील. आज तुमच्या बहिणीच्या लग्नातील अडथळे दूर होतील आणि तुमच्या बहिणीला इच्छित स्थळ सांगून येतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज नवीन आशेनं दिवसाची सुरुवात होईल. वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांचं काम वेळेवरती पूर्ण होईल. रिअल इस्टेटशी संबंधित लोक डिस्काउंट ऑफर्स देऊ शकतात. व्यवसायामध्ये कोणताही बदल करण्यापूर्वी वडीलधाऱ्यांचा सल्ला तुम्ही अवश्य घ्या. तुमच्या घरामध्ये नवीन पाहुण्यांच्या आगमनाची सूचना मिळू शकते. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला मोदकांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींवरती राग करणं टाळावं लागेल. एखाद्या खास विषयावरती तुमची विचारसरणी आज चांगली बहरून येऊ शकते. ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्यांनी व्यवसाय वाढीसाठी नवीन योजना आखायला हव्यात. रखडलेल्या योजना सुरू करण्याची ही योग्य वेळ आहे. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस हा उत्तम राहील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिभा दाखवण्याची तुम्हाला संधी मिळेल. तुमचं उत्पन्न वाढण्याच्या काही चांगल्या संधी देखील तुम्हाला मिळू शकतात. सामाजिक स्तरावरती नेटवर्किंग तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कुटुंबामध्ये तुमचं सकारात्मक वर्तन लोकांना प्रभावित करेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही हनुमानांना शेंदूर अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.